नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे आपल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. पण यावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठं पाऊल उचललेलं आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, अवकाळी पावसाचा आणि पूर परिस्थितीचं प्रमाण वाढलं होतं. विशेषतः सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात वाहून गेलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाकडे नुकसानाचा अहवाल देण्यात आला आणि त्या अहवालावर आधारित हा महत्त्वाचा शासन निर्णय 16 ऑक्टोबर 2025 रोजी महसूल व वन विभागाने जाहीर केलेला आहे. या निर्णयानुसार अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून SDRF मदत देण्यात येणार आहे. तर या सरकारने जाहीर केलेली एकूण मदत रक्कम आहे 1356,30,22,000 रुपये. ही रक्कम नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. तर आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना मिळणार मदत. विभाग, जिल्हा, नुकसानग्रस्त शेतकरी, नुकसानग्रस्त क्षेत्र. तर आपण पाहूया, चला. पुणे विभाग, सातारा. बाधित शेतकरी संख्या आहे 11,113. बाधित क्षेत्र हेक्टर मध्ये आहे 4,219.28. निधी लक्ष्य आहे 629.3. कोल्हापूर 5,807. 1,693.36. 3,018. तर आता छत्रपती संभाजीनगर मधील बीड 8,06,513. 6,44,918. 5,57,778.92. धाराशिव 4,43,056. 3,11,291.3. 29,249.22. लातूर 4,15,492. 2,36,628.99. 20,238.19. परभणी 4,39,297. 2,85,853.78. 24,564.49. नांदेड 83,267. 32,073.2. 2,852.37. म्हणजेच एकूण 21,66,000हून अधिक शेतकरी बांधवांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. तर राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की ही मदत DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित करून शासन प्रणालीमध्ये अपलोड केलेली आहे. एकाच हंगामात एका घटनेबाबत एकदाच मदत मिळू शकते, म्हणजे दुबार मदत मिळणार नाही. संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी मदतीचं वाटप पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी घ्यायची आहे. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत वननिष्ठ अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. हे अनुदान म्हणजे पुढच्या हंगामासाठी उपयोगी पडेल अशी मदत, जेणेकरून शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल. नुकसान झालेले क्षेत्र 0 ते 2 हेक्टर पर्यंत असल्यास मदत पात्र ठरेल. पात्र शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत, तालुका कार्यालयामध्ये व जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मदत देण्याच्या शासनाने ठरवलेले सर्व नियम व अटी काटेकोरपणे पाळायचे आहेत. शासनाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की मदत लाभार्थ्याच्या योग्य खात्यातच जमा व्हावी. मदत वाटपानंतर उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करावं. मदत रक्कम कोणत्याही कर्ज वसुलीसाठी अडवली जाऊ नये याची बँकांनी काळजी करावी. शेतकरी बांधवांनो, शासनाकडून मिळणारी ही मदत म्हणजे फक्त आर्थिक सहाय्य नाही, ते आहे सरकार ते तुमच्या प्रती असलेली काळजी आणि तुमच्या श्रमाचं मूल्य. आपल्या जमिनीला पुन्हा हिरवाई देण्यासाठी, पुढच्या हंगामासाठी नव्याने उभं राहण्यासाठी ही मदत उपयोगी आणा. DBT खातं योग्य आहे का, नाव आणि बँक खाते तपशील बरोबर आहे का हे एकदा नक्की तपासा. तुमच्या तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयातून मदतीबाबतची माहिती मिळू शकतात. शासनाची योजना कागदावरच राहू नये, ती प्रत्यक्षात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, हीच आपली अपेक्षा. यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र सदैव आपल्या पाठीशी आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नवीन शेतकरी योजना आणि कृषी अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.